नाही आणि लेग बिफोर विकेट LBW साठी सुद्धा आपल्याला त्या रिव्ह्यूचा वापर करता येणार नाही. बाकी सर्व अंपायर खरं तर अगदी त्यांच्यासाठी रिव्ह्यू असणार आहेत. त्यांना जर संभ्रम निर्माण झाला मनात तर थेट ते मैदानातून टीव्ही स्क्रीन वरती येतील. कुठेही जाऊ नका, स्पर्धेला सुरुवात होतोय. RPL सीझन 6 एक्झिबिशन मॅच युथ ठाणे विपक्ष युथ रायगड. चला या ठिकाणी मेघनाथ गोंधळे सर, ठाणा असोसिएशनचे अध्यक्ष, आपल्याला विनंती असेल प्लीज चला या मंचावरती. मेघनाथ सर, आपली जागा अतिथी कक्षात आहे. आमच्या रायगडचे अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी आपला आसन निश्चित आहे. मेघनाथजी गोंधळे. हॅलो चेक, हॅलो चेक. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग पर्व 6 श्री सिद्धिविनायक मैदान सोनारी सज्ज झाले या अनोख्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. आणि आलेल्या रायगड मधून सगळ्याच तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित सगळ्याच प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं मनापासून स्वागत करूया आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी पहिला प्रदर्शनीय सामना 6व्या पर्वामधील युवा रायगड आणि युवा ठाणे दोन्ही टीम्सना मी देतोय मनापासून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. टॉस जिंकलाय तो ठाणे टीमनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर युवा रायगड टीम बॅटिंग साठी सज्ज आहे. एका बाजूला चैतन्य पाटील मान फ्रॉम टाकीगाव आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत मोकल साईचा खेळाडू. विश यू ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज आर्यन भोईर. पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि पहिलाच बॉल इकडे मात्र बीट करत गेलाय. आर्यन भोईर कमालीचा वेगवान चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जातो. चांगले लेग ब्रेक्स तुम्हाला सातत्यानं त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतील आणि म्हणूनच सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना आपल्याला तो पाहायला सुद्धा मिळतो. समोर ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं मिडॉनच्या दिशेमध्ये मिसफील्ड. चुकीचं क्षेत्ररक्षण, थोडस मात्र आउटफील्डनी धोका दिलाय. बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला चौकार रायगड टीमसाठी. रायगड युवा टीमच्या खात्यामध्ये पहिला चौकार आणि त्याची नोंद झाली आहे. रायगड प्रीमियर लीग मधला पहिला चौकार आलाय. यावेळेस डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. खतरनाक फॉर्म मध्ये मग फुटबॉल क्रिकेटच्या स्पर्धा आता ज्या स्पर्धा होत आहेत टेनिस बॉलच्या तिथे देखील फुल टॉस बॉलला तो ठेवणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय सिक्सर साठी. इकडे मात्र बीट केलंय. पुढच्याच चेंडूवर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आर्यन भोईरचा. आणि चैतन्य पाटील सध्याच्या घडीला एक मोठं नाव आहे उरणपूर्व विभागामधील टाकीगावचा खेळाडू. परंतु अनेक स्पर्धा जसं कुणालजींनी उल्लेख केला तर रबर बॉल गेले 1-2 वर्ष सातत्यानं रबर बॉल मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. परंतु सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा ज्या नावाची चर्चा, जे नाव आदरानं घेतलं जातं तो चैतन्य पाटील. लाऊड अपील झाली होती. इकडे मात्र अपील सपशेल फेटाळून लावले. लाईक बिफोर द विकेटची अपील होती चैतन्यसाठी. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. परंतु चांगला कमबॅक मात्र कुणालजी पाहायला मिळालंय ते गोलंदाजाकडून. आर्यन भोईर आहे हायवे दिवा भिवंडी परिसरातील एक नामांकित गोलंदाज. वडील सध्या अपील तर चांगली स्ट्रॉंग होती परंतु ही अपील फेटाळली. पंच नीरज रणौत यांनी सांगितलं नॉट आउट आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत कांचन पालकर सांगतात धावा झाल्या. नेल्सन आकडा 11 धावा.
चांगली सुरुवात मात्र झाली आतापर्यंत, कारण एक चौकार एक षटकार चैतन्यच्या बॅट मधून आला आणि आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल साईगावचा खेळाडू अनिकेतनं यावेळेस मात्र फ्रीजच्या सहाय्यानं बॉलला वळवले ऑन साईडला. इकडे सिंगल कंप्लीट झाले, परंतु पुन्हा एकदा थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच रायगड टीमला होताना दिसते. थोडीशी नाराजगी आर्यन भोईरनं सुद्धा त्या ठिकाणी दाखवली. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाले आणि धावफलकावर युवा रायगड टीमची धावसंख्या बिनबाद 13 धावा. 5 धावा या खराब फिल्डिंगच्या आल्यात या ओव्हरच्या दरम्यान, कारण योगेश भालेकरला नक्कीच चकवा दिला त्या बॉलने चौकाराला आणि इथे जिथे एक होती तिथे 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे 5 धावा मिळाल्यात या ओव्हरच्या दरम्यान. 13 धावा झाल्यात. चांगली सुरुवात आहे मी म्हणेन रायगड टीमची. ठाणे युवाच्या विरुद्ध खेळत असताना दोन्ही युवा छावे आहेत, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर नक्की मजा येईल या मॅच मध्ये. या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झाली. सन्माननीय सोनालीताई अनुज तारेकर जिल्हा परिषदेच्या सदस्य यांचं शुभागमन आहे. त्यांचे यजमान सन्माननीय अनुजजी तारेकर, तदनंतर अनेक पोलीस अधिकारी नावासेवा पोलीस स्टेशनचे असतील, ते अगदी आपल्या या मॅचचा आस्वाद घेत आहेत बाहेरून प्रेक्षकांमधून. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचा. आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण रेलिंगच्या आतमध्ये जर बसला असाल तर कृपया करून तिथून उठायचं आहे, कारण बऱ्याच वेळा खेळाडू धावत येतात आणि मग त्यांना कंट्रोल होत नाही, तिथे थोडीशी दुखापत होण्याची शक्यता असते. जो रेलिंगच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. आपल्याला स्टँड सुद्धा इकडे बनवण्यात आलेले आहेत आणि त्याचा आस्वाद घ्या, ही नम्रतेची सूचना आमच्या प्रेक्षकांसाठी. येस दीपक सर, तदनंतर मंगेशजी लबडे या ठिकाणी आहेत. मी त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीनं सन्माननीय महेशजी कडू, त्याचबरोबर महेश कडू मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. पहिलं षटक संपलंय. 13 धावा फलकावर लागल्यात. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट. भरपूर मेहनत घेतली आहे. 6 पर्वामध्ये ही स्पर्धा आता जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन तर झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मजा येईल आता या सिद्धिविनायक क्रीडांगणावर सोनारीच्या. अभिषेकचा पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. स्वीपर कव्हरला वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. बॉलला तर आतमध्ये ढकललाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, बराच दूर होता क्षेत्ररक्षक, पण ज्या पद्धतीनं कमिटमेंट आहे आणि तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला सुद्धा मिळेल. दोनही दिग्गज संघ आहेत, दिग्गज संघाचे दिग्गज खेळाडू जे आपापल्या विभागानुसार नक्कीच अनेक व्यावसायिक स्पर्धा सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांचं खरं तर लोकप्रिय खेळाडूंचा खेळ या स्पर्धेमध्ये. इनसाइड आउट, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं नाईसली टायमिंग. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता सुंदर कव्हर ड्राईव्ह, चौकार. काय नजाकत होती या फटक्यामध्ये. इनसाइड आउट थ्रू दी कव्हरचा ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा बॉल पुढे टाकला होता, मागचा पाय थोडासा साईडला केला आणि बरोबर बॉलला साईडला केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस मात्र, परंतु पाहूया सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप मिळालेला नाहीये. बॉल वेगानं चाललाय आणि इकडे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र आणखीन धाबा मिळतील. पंच इशारा करतात. या तब्बल 5 धाबा यावेळेस मात्र खात्यामध्ये जरूर जोडल्या जातील आणि या 5 धाबांचा बोनस सध्याच्या घडीला युवा रायगड टीम साठी मिळत असताना आलाय पंजा. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, बऱ्याच वेळेला खरं तर गोलंदाजाचा हिरमोड होत असो. गोलंदाजाच्या खात्यामध्ये जेव्हा या धाबा जातात, कुणालजी चुकीच्या ठाण्याचा विचार केला तर भरपूर खराब फिल्डिंग केली आहे या टीमने आणि दुसऱ्या बाजूला धावा येत आहेत रायगड युवा टीम साठी. या महत्वाच्या धावा आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 24. अभिषेक शेट्टी यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. व्हॉट एक शॉट, नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. हा कलात्मक षटकार. कमाल स्ट्रोक होता. रिव्हर्स स्वीपचा एक देखणा फटका पाहायला मिळालाय. शॉट ऑफ द नाईट म्हणूया. सोपं नाहीये रिव्हर्स स्वीपच्या सहाय्यानं मात्र अशा पद्धतीनं फटके सजवणं.
यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतोय आणि अखेरीस युवा ठाणे टीमला जे हवं होतं ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय. पहिला धक्का इकडे मात्र लागेल युवा रायगड टीमला फलंदाज अनिकेत बोकलच्या स्वरूपामध्ये. आवश्यकताच नव्हती असे फटके खेळण्याची, कारण धावा आल्या होत्या. 30 धावांवर पहिली विकेट गारद झाली आणि विशेष आपण पाहिलं याच्या अगोदर तो रिव्हर्स स्वीपचा षटकार मारला, फुल टॉस बॉलवर फलंदाज बीट झालाय. मोठी विकेट इथे येते आणि त्यामुळे एक मोठा धक्का बसला टीम रायगड युवाला. त्याच्यामुळे कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. अप्रतिम असं आयोजन दरवर्षीप्रमाणे वेध लागलेली होती. स्पर्धा कधी येईल आणि शेवटी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आलेलीच आहे. प्रतीक्षा आता संपली आहे, कारण तुमच्या भेटीला आली आहे रायगड प्रीमियर लीग. महेश कडू मित्र मंडळ आयोजित या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. स्वतः या स्पर्धेचे आयोजक महेश नरेश कडू, त्याचबरोबर मंगेश दादा वाकडीकर अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे आणि अध्यक्ष आहेत आपल्या रायगड जिल्हा परिषदेचे राकेशभाई गायकवाड, अध्यक्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, प्रशांतजी खानावकर उपाध्यक्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन. आणि त्यातल्या त्यात हा जो गोतावळा आहे हे सगळेच प्रेक्षक मान्यवर रामशेठ ठाकूर साहेब इथे आवर्जून उपस्थित राहिलेत या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्यामुळे आता 4 चांद लागलेत या रायगड प्रीमियर लीगला. अभिषेकचा हा बॉल यावेळेस मात्र अगदी सरळ बॅट ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर आहेत पाठीमागे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एक महत्वाची विकेट मात्र या ओव्हरमध्ये येताना दिसली अभिषेक शेट्टीला. हे एकमेव यश, परंतु 18 धावा या ओव्हरमध्ये त्याला खर्च कराव्या लागल्या. 2 षटकांची समाप्ती झाली, 1 गडी बाद 31 असा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 6वं पर्व रायगड प्रीमियर लीगचं थोडंसं उशिरानं जरी चालू झालं असलं तरी सुद्धा मी म्हणेन बघाशी सुद्धा सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी उल्लेख केला. 12 तारखेला खरं तर हे पद आज मिळालं सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या स्वरूपामध्ये. रायगड प्रीमियर लीगचा अध्यक्ष ते रायगड जिल्हाध्यक्ष हा प्रवास सुद्धा त्यांचा थक्क करणार राहिला. आज रायगडमधील एकही व्यक्ती नाही जी मंगेश वाकडीकर यांना ओळखत नाही आणि क्रिकेटशी जी नाळ खऱ्या अर्थानं बांधली गेली मंगेशजी वाकडीकर. आणि आज मोठ्या खरं तर एक पद, रायगड जिल्ह्याचं सर्वात मोठं पद आज त्यांच्याकडे आहे. आणि आजही खरं तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कालही किंवा आजही संपूर्ण वेळ ते क्रीडांगणावर होते. ही स्पर्धा सुरू करायची मला. आज रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष जरी असलो तरी कुठेतरी रायगड प्रीमियर लीगचा सुद्धा मी अध्यक्ष आहे आणि ही स्पर्धा योग्य रीतीनं झाली पाहिजे हे सुद्धा नियोजन त्यांनी अगदी जवळून पाहिलंय आणि आज त्यांनी तो दिवस सुद्धा या स्पर्धेसाठी खर्च केलाय. आणि नक्कीच तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे महेश नरेश कडू यांचं देखील, कारण खऱ्या अर्थाने आपल्या उरण परिसरामध्ये अशी स्पर्धा व्हायला पाहिजे म्हणूनच ते नेहमीच अग्रेसर राहिलेत. आणि शेवटी मात्र संघटनेची मान्यता आणि त्यानंतर श्री सिद्धिविनायक क्रीडांगणावर, सोनारीच्या क्रीडांगणावर, घरच्या मैदानावर महेश कडू साहेबांनी शेवटी रायगड प्रीमियर लीग करून दाखवलेलीच आहे. 6वं पर्व तुम्ही पाहताय, यातच सर्व आणि खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा महासंग्राम आज सुरू झालाय. इथून पुढे 26 मार्च पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात 31. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी परत एक वेळा आलाय आर्यन भोईर. परेशसाठी हा चेंडू इकडे मात्र सरळ पायावर होता, लेग बिफोर द विकेट आणि फुल लेन चेंडूवर मात्र विकेट फेकले असंच म्हणावं लागेल. हा दुसरा धक्का युवा रायगड टीमला. परेश ठाकूर फक्त 1 धाव काढून मैदानाच्या बाहेर. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा या रायगड प्रीमियर लीगच्या वतीने. परंतु आतापर्यंत जे 2 बॅटर आउट झालेत, दोन्ही फुलटॉस वर आउट झालेत. एक स्टंप वर बोल्ड झाला आणि दुसरा हा फुलटॉस वर पायावर लागला. आणि पायावर ज्यावेळेला बॉल लागला त्यावेळेला तुम्ही पहा अक्षरशः झिंझिने आल्या पायाला. या वेगाने बॉल टाकण्याची किमया, म्हणूनच मी या गोष्टीचा उल्लेख करत होतो की अक्षरशः झिंझिन्या पायाला आल्या, गुडघ्याच्या खाली ज्यावेळेला बॉल लागतो आणि तो या पद्धतीने या वेगाने टाकला जातो. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचं काम आर्यनने आतापर्यंत केलंय. त्याचे वडीलही खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत आणि तोच वारसा पुढे चालवतोय चांगलं क्रिकेट खेळत असताना. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सदस्य सन्माननीय उरण नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष आदरणीय रविशेठ भोईर साहेबांचं शुभागमन आहे. प्रथमतः त्यांचं संयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत.
उरण खरं तर शहर मंडळाचे अध्यक्ष प्रसादजी भोईर वेलकम स्वागत आहे. आपणही मुख्य अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. प्रसादजी भोईर. तर आर्यनला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. परेश ठाकूर परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मॅन फ्रॉम सावळे रासायनिक परिसरामधील एक दिग्गज खेळाडू अक्षय पवार ऑन स्ट्राईक नाव. आर्यनचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन होता. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आर्यन भोईर. ही रणनीती सुद्धा बऱ्याच वेळेला सध्याच्या घडीला अनेक स्पर्धांमध्ये अनेक सामन्यांमध्ये आपण पाहत असो. एका दुसरा व्हाईट बॉल गेला तरी चालतो, परंतु बऱ्याच वेळेला व्हाईट लाईनला चिकटून टाकल्यानंतर कठीण होतं. कट केलाय बॉल. यावेळेस मात्र पाठीमागे कुणी नाहीये. टायमिंग चांगला आहे. बॉल चाललाय डीप पॉइंट मधल्यांच्या दिशेनं. अक्षयच्या बॅट मधून एक स्क्वेअर कट चौकार 4 रन. चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून. मागचे दोन्ही बॉल खराब लेंथवर टाकले. हा बॉल ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा आणि त्यातल्या त्यात उसळी घेणारा. बरोबर त्या उसळीला मॅनेज केलं, कट केला, पॉइंट मधून बॉलला काढलं थेट डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा अक्षयच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 36. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. तोपर्यंत मात्र एक रन, सिंगल रन. आणि ही सुद्धा खरं तर मानसिकता असलीच पाहिजे. संयम सुद्धा फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. चला महेशजी कडू यांना विनंती असेल, मुख्य मान्यवर आता थेट आपल्या गेट समोर येत आहेत. त्यांना रिसीव्ह करायचं आहे आयोजकांच्या उपस्थितीत. हे मान्यवर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि तथा आजच्या या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी. या अतिथींचं आगमन आपल्याला अतिथी कक्षाकडे होताना दिसतोय. एक डॅशिंग नेतृत्व खो खो आणि कबड्डीच्या माध्यमानं क्रीडा क्षेत्राला चालना देताना हे व्यक्तिमत्व पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या खो खो असोसिएशनवरती, कबड्डी असोसिएशनवरती खरं तर ज्यांची सातत्यानं वर्णी लागली असे रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय आदरणीय आस्वाद पाटील पप्पू शेट यांचं शुभागमन मी आयोजकांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. या कार्यक्रमातील सन्माननीय आस्वादजी पाटील पप्पू शेट यांचं सहर्ष स्वागत आहे. पप्पू शेट यांचं स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजी ते होते आणि त्यातल्या त्यात बॅटरी करतोय षटकार मारून. काय फटका होता. डाऊन दी ग्राउंड समोर. मी मगाशी देखील उल्लेख केला, चैतन्य भन्नाट फॉर्म मध्ये. यावर्षी देखील त्याची बॅट तळपते. नुकत्याच राजीव गांधी स्टेडियम मध्ये वेस्ट झोनच्या ISPL च्या मॅचेस झाल्या, तिथे देखील याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. आणि त्यातल्या त्यात त्याचा भाऊ ती स्पर्धा खेळला. त्याच्यामुळे चर्चेमध्ये ही जोडी आणि त्यातल्या त्यात चैतन्याची बॅट इथे तळपते. टीमची धावसंख्या 43. थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र बॉलवर जाण्याचा प्रयत्न होता चैतन्याचा, परंतु हाही चेंडू पुन्हा एकदा नीरज राणावत सरांनी इशारा दिलाय. व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. पहा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आर्यन वारंवार. कारण या खरं तर या लेंथवर बराच वेळेला आउटसाइड एज लागण्याची भीती असते. मोठे स्ट्रोक्स तुम्ही खेळू शकत नाहीयेत. तुम्हाला स्क्वेअर कटच मारावे लागतात. ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. हलक्या हाताने ढकललंय त्याला. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल चैतन्यासाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांची समाप्ती होईल. युवा रायगड टीम 3 ओव्हर्स नंतर 2 गडी बाद 45 धावा या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतल्या जाईल. आणि या ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण मान्यवरांच्या अतिथी कक्षाकडे जाऊया. मी विनंती करतोय सन्माननीय महेश कडू यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करून घेऊया. क्रीडा क्षेत्राशी नाल जोडली गेली आणि तदनंतर रायगड जिल्हा परिषदेवरती असताना सातत्यानं या उरणमधील काही अनेक रायगडमधील कलावंतांना आणि खेळाडूंना रायगड भूषण हे बिरुद सातत्यानं ज्यांच्या खरं तर अगदी निश्चितच वतीनं दिले गेले ते सन्माननीय आस्वाद पाटील साहेब आहेत. मी महेश कडू यांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय आस्वाद पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. मंगेशजी वाकडीकर, तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून मुख्य आयोजक महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते आस्वाद पाटील. सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. मंगेश वाकडीकर यांच्या पवित्र शुभ हस्ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि या मॅच या प्रतियोगिता या लीगचे मुख्य आयोजक दोन्ही त्यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना एक मोमेंटो दिला जातो आहे.
तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य, माजी नगराध्यक्ष उरण नगरपालिका आणि विद्यमान उपनगराध्यक्ष आदरणीय रवी शेठ भोईर या ठिकाणी आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान व्यासपीठावरती या मंचावरती होताना दिसेल. मी विनंती करेन सन्माननीय नरेशजी कडू यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय रवी शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. जात पात धर्म पंथ यांच्या पलीकडे ज्याचं खरं तर अगदी राजकारण असतो आहे. सातत्यानं उरणच्या शहरातील आणि ग्रामीण विभागातील अनेक युवकांना अतिशय जवळचं वाटणार हे व्यक्तिमत्व. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर रीनाताई जितेंद्र घरत यांचे यजमान जितेंद्रजी घरत, सांजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. मी नरेशजी कडू यांना विनंती करतो की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय जितेंद्र घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती अतिथी कक्षात करायचा आहे. सन्माननीय जितेंद्र घरत, रीनाताई जितेंद्र घरत, रायगड जिल्हा परिषद सांजे मतदारसंघ आणि सांजाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या, माजी सरपंच सांजे. चला परत एकदा जाऊया. त्याचबरोबर चंद्रकांत घरत साहेब, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा, मी महेश कडू यांना विनंती करतोय सन्माननीय चंद्रकांत घरत सर यांचा आदरपूर्वक सन्मान. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता ही 3 षटकं महत्वाची असतील. धावांचा पाऊस तर नक्की पाडलाय रायगड युवा संघाने, परंतु ठाणे युवा टीमला कमबॅक करण्याची संधी मिळू शकते आणि त्याच्यासाठी गोलंदाज करण आलाय फिरकीचा जादूगर. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केल्यासमोर मिडॉनला रनआउटची संधी आहे आणि मी म्हटलं होतं संधी मिळू शकते कमबॅक करण्याची. ती संधी मिळाली. अक्षयने क्रीज सोडली. मोठी विकेट, मोठा झटका टीम रायगड युवाला. अक्षय आउट. समोर मिडॉफ कडे तेव्हा खरं तर स्ट्राईक अँडचा फलंदाजाचा कॉल असतो. आणि हा पहा इकडे मात्र अक्षय पुढे धावत सुटला क्रीजच्या, कारण कॉल ऑब्व्हियसली चैतन्य पाटीलचा होता आणि तो जोपर्यंत सांगत नाही रन तोपर्यंत धावणं सुद्धा मूर्खाचं ठरतं. आणि तेच घडलं इकडे अक्षय पवारच्या बाबतीमध्ये. आव देखाना ताव धावत सुटला. अतिशय महत्वाची विकेट मित्र म्हणेन या सिच्युएशनला रायगडनं गमावले. नक्कीच स्ट्रायकर एंडच्या बॅटरचा कॉल असतो, परंतु इथे चित्र थोडंसं वेगळं होतं. इथे स्टार्ट घेतला होता, पाक क्रीजच्या किती पुढे जाऊन थांबलेला उभा दिसलाय बॅटर आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्या कारणांवर चर्चा करून काहीच फायदा नाहीये. चूक झाली, चूक आहे. फलंदाज अक्षय परतला आणि अक्षय तेच सांगत होता जाता जाता चैतन्याला, कॉल तर तूही केला होता. या सगळ्या गोष्टी घडतात आणि ज्यावेळेला असं हाय डेफिनेशन कॅमेरे लागले जातात आणि तुमचे एक्सप्रेशन टिपले जातात त्यावेळेला येते मजा. कुठल्याही स्पर्धेचं विश्लेषण करत असताना, कॉमेंट्री करत असताना त्या स्पर्धेवर. आणि त्याच्यासाठी मी कौतुक करेन 24 लाईव्ह इव्हेंटचं. संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम, भरपूर तुम्ही मेहनत घेताय. त्यामुळे आपल्या माणसाचं हे चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या भूमिपुत्राचं चॅनल आहे आणि त्यामुळे हा 24 लाईव्ह इव्हेंटचा डंका इथून पुढे 26 तारखेपर्यंत वाजू द्या. 45 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद. परत एक वेळा करण तयार. उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे, प्रेक्षक म्हणेल बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल चाललाय 6 धावांसाठी. चैतन्यच्या पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका. अर्धशतक पूर्ण. टीम रायगड युवाचं. रायगड ठाणे जिल्ह्यात कडक शॉट, चांगला फटका समोर मारलाय, लॉंग ऑफला सिक्सर आलाय. हॅलो. या ठिकाणी ओमेगा बिल्डर्स सीएमडी सन्माननीय प्रमोद मस्कर ज्यांच्या वतीनं समोर अश्वारूढ असणाऱ्या ट्रॉफीज या रायगड प्रीमियर लीग पर्व 6 साठी पुरस्कृत केल्या. ते सन्माननीय प्रमोद मस्कर, तुमचं मनस्वी हृदयाच्या अंतःकरणापासून या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. त्यांनाही फेट्याचा मान दिला जाईल महाराष्ट्राच्या परंपरेचा. आणि अगदी त्या मान्यवरांच्या फिल्डिंग खराब राहिली आहे आज ठाणे युवा टीमची.
भरपूर धावा खर्च केल्यात. करण करत काय होता हाच प्रश्न पडलाय. कारण बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. शरीरापासून दूर झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला. कॅच ड्रॉप झाला आणि मग रनआउटचा देखील प्रयत्न त्याने केला. आणि चैतन्याची खरं तर ही कॅच होती आणि कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असतो, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे सूत्र कुठेतरी मागे पडताना आज पाहायला मिळालंय ते युवा ठाणे टीम कडून. या ठिकाणी नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रेरणाताई कुणाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पागोटे ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच हुतात्मा वारस कुणाल पाटील आणि तदनंतर त्यांच्या सौ जिल्हा परिषदेच्या नवघर मतदारगणाच्या नवघर मतदारगणाच्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय प्रेरणाताई पाटील, आपलं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. 52 ला 3 अशी परिस्थिती आहे सध्या टीम रायगड युवाची. करणने कमबॅक तर करून दिले, एक रनआउटची शिकार मिळाली आणि त्याच्यानंतर झेल सोडलाय चैतन्यचा. चैतन्य पाहता पाहता 35 धावसंख्या तो करून गेला या मॅच मध्ये. 14 बॉल त्याने फेस केलेत. चांगलं क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल करणचा. ओ वेगवान बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. आज तर बड्डे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. सिक्सर. जिंकाया ते त्याबरोबर त्याचाही आहे म्हणून म्हटलं बड्डे भावाचा. नाही, त्याच गोष्टीवर येणार होतो. कुणालजी दाते यांचा सुद्धा आज वाढदिवस आणि इकडे नयन भगत खरं तर हा मोठा सामना आज वाढदिवसानिमित्त खेळायला मिळालाय आणि त्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकारानं खरं तर त्यांना अकाउंट ओपन केलं आणि यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. पुढचा बॉल. ओ आर्मरचा वापर, कारण मागचाही बॉल थोडासा वेगाने टाकला आणि याही वेळेला तो आर्म बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न ते पाहायला मिळाला करण पाटीलचा. करण नॅचरल लेग ब्रेक टाकू शकतो राईटी बॅटरच्या विरुद्ध, परंतु लेफ्टी बॅटर जर समोर आला तर मग कधी कधी आर्मरचा वापर करावा लागतो. क्विकर वन फ्लिपरचा वापर करावा लागतो. ते त्याने केलं मागच्या काही बॉलवर. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 59. 3 फलंदाज बाद. आता कदाचित तो नॅशनल लेग ब्रेक येईल. चांगला ड्राईव्ह पुढे टाकलेला बॉल होता. डीप मध्ये फिल्डर आहे कवसला. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. दीपकजी 60 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. चांगला रन रेट आहे आता सध्याच्या घडीला. 15च्या सरासरीनं ज्या धावा आल्यात युवा रायगड टीम साठी त्या नक्कीच कौतुकास्पद आहे. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व. पहिलं पर्व आपण कसळखणच्या मैदानावर एन्जॉय केलं, तदनंतर मात्र सलग 3 पर्व शिरढोणच्या क्रांतीवीर मैदानावर आणि खऱ्या अर्थानं हे रोपटं लावलं. मंगेशजी वाकडीकर यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. क्रिकेटला चालना देण्याचं कार्य त्यांनी केलं आणि बघायची सुद्धा सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांचा त्यांनी उल्लेख केला. आज पाहायला गेलं तर लेदरप्रमाणे टेनिस क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आणलेत ISPL सारखा फॉर्मॅट आणि कुठेतरी एक दूरदृष्टीपणा जो विचार होता मंगेशजी वाकडीकर यांचा आणि जो अचानक मित्रमंडळाच्या साथीनं शिरडोनच्या मैदानावर त्यांनी केलं आणि आज हे लावलेलं रोपटं एवढं मोठं वटवृक्षामध्ये झालंय आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचाच अभिमानाचा क्षण. मंगेशजी वाकडीकर यांच्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्याला एक तरुण नेतृत्व मिळाले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी, खेळासाठी नक्कीच मोठं मी तर म्हणेन काहीतरी केलं जाणार, यात आमच्या मनात बिलकुल शंका नाहीये. कारण ती धडपडी वृत्ती, जी तळमळ आहे, ही खरं तर हे गुण जे आहेत हे खरं तर स्वभावानंच किंवा नैसर्गिक असतात आणि उपजत गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि हेच उपजत गुण आज रायगड जिल्ह्याने बघितलं आणि आज सगळे तालुके आज ज्यांना नक्कीच ओळखतात मंगेशजी वाकडीकर आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर या लीगचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुरू असणारी स्पर्धा. परंतु यंदाचं वर्ष खरं तर महेशजी कडू यांचाच आहे, कारण आज सोनारी नगरीमध्ये ही स्पर्धा होत असताना सन्माननीय चंदू शेट्टे सर, महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. 60 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजीसाठी आला योगेश पालेकर. जय बजरंग भावळे बी या टीमसाठी स्थानिक क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट खेळत आलाय. राऊंड विकेट. ओ पहिलाच बॉल, फॉलिंग स्वीप, पडला, धडपडला, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याआड. षटकार.
काय असं चित्र आता मात्र मैदानामध्ये पहा चैतन्य पाटीलचा हा अनोखा अंदाज बाप बसलाय झोपलाय अक्षरशः एक गोलांटी खाल्ली आणि आजकाल अशाच फटक्यांना मात्र सर्रासपणे महत्व दिलं जातं सुपर स्ट्रोक आता बॉल हवेत आहे लेग कटर होता टॉप एज फाईन लेग खाली झेल होण्याची शक्यता झेल टिपलाय हेच तर ब्रह्मास्त्र या खेळाडूचं राऊंड विकेट लेग ब्रेक टाकतो लेग कटर चांगला टाकला फलंदाज बाद होतोय मोठी विकेट काढली आहे फलंदाज आता आउट होईल चैतन्य या मॅच मध्ये धावा केल्यात 42 थँक्यू. मी विनंती करतोय सन्माननीय महेशजी कडू सन्माननीय रसिकाताई वाकडीकर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय सोनाली